रोहिलागड येथील भव्य आयोजन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष ढालो दास पायाचा जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी समस्त गावकरी मंडळी रोहिलागडकर मोठ्या आनंदाने उल्हासाच्या वातावरणात पश्चिम वेशेता मारुती अर्थात हनुमान मंदिर, हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून अतिशय सुंदरसा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, हनुमानजीचं पुनर्प्राण प्रतिष्ठा आणि सुंदर कळसाचं आरोहण सोहळा. या दृष्टीने समस्त गावकरी मंडळी अतिशय भावनिक झालेले आहेत. आळंदी, पंढरी, पैठण महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रातले अनेक संत महात्मे आपल्या गावात आले. त्यांच्या चरणरजाने आपली भूमी अतिशय पवित्र झाली आणि माझी भावना असं बोलायला लागली, आता रोहिलागड न म्हणता हनुमानगड म्हणायला हरकत नाही. अतिशय स्वच्छ आणि निर्मळ भावनेतून हा उत्सव चालू आहे. गावचे सर्व पदाधिकारी, सरपंचापासून सोसायटी, पोलीस पाटील, तंतामुक्तीचे अध्यक्ष, वारकरी, भजनी मंडळी, कार्यकर्ते, सर्व समाजसेवक, कोणाला माहीत न होता गुपचूप सेवा करणारा एक वर्ग असतो. अतिशय सुंदरशी सर्व मंडळीचं सहकार्य आहे आणि म्हणून हे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अतिशय सुंदरशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, सोहळा झालेला आहे. त्याचबरोबर मंगलमूर्ती गणपती बाप्पा यांचंही आगमन पुनर्प्राणप्रतिष्ठा आपल्या या मंदिरामध्ये झालेली आहे. अशा या मंगलमयी सोहळ्यामध्ये अनेक साधू संतांची उपस्थिती आहे. भागवताचार्य, रामायणाचार्य, गायनाचार्य, विनोदाचार्य, मृदंगाचार्य, सगळे आचार्य, सगळ्या आचार्यांच्या मांदियाळीमध्ये भगवंताच्या चरणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे. गवळणीपर प्रकरणातील अभंग आहे. काल्याच्या निमित्ताने उपस्थित केलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला या अभंगातून सांगतात, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले. त्यावेळेस गोकुळातल्या वातावरणाची कशी स्थिती होती त्या स्थितीचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल गोकुळामध्ये भगवान कृष्ण येण्याच्या पूर्वीपासून तयारी सुरू होती. जशी तुम्ही गावकरी आणि हनुमानजीच्या अगोदर तयारी केली तशी गोकुळामध्ये अगोदर सुंदरशी तयारी झालेली होती. भगवान श्रीकृष्णाचं प्रगटीकरण झालं. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सवाचा सोहळा होतो. त्यावेळेस गोकुळामध्ये काय घडलं? महाराज म्हणतात, गोकुळवासी जेवढं समाज होता, मनुष्य येऊनीच नाही तर मनुष्य इतर गायी, पशु, कुत्रे, मांजरं, नुसते अगदी जारजच घ्यायचे नाही तर श्वेदच घ्यायचे, अंडच घ्यायचे, उद्भिज घ्यायचे. या सर्व योनीला एवढा आनंद झाला, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आनंद व्यक्त होण्याकरता, आनंद दिसण्याकरता, आनंद लोकांच्या लक्षात येण्याकरता, पुढच्या माणसाच्या लक्षात येण्याकरता, आपण आनंद व्यक्त करण्याकरता काही ना काही क्रिया करत असतो.
काही ना काही प्रक्रिया घडत असतात, नाही करायच्या म्हटल्या तरी त्या उमटून येतात. आनंद झाला असं पुढच्याच्या लक्षात येऊन जातं. त्याकरता गोकुळवासी जनाने काही केलं तुकोबाराय वर्णन करतात. गुढ्या उभा केल्या, तोरण बांधले, कथा करायला लागले, कीर्तन करायला लागले, गायन करायला लागले, नाचायला लागले, बागडायला लागले. सर्व आनंद उत्सवाचे हे सगळे लक्षणं बाह्य स्वरूपामध्ये प्रगट दिसायला लागले. म्हणून गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. त्या भगवान कृष्ण परमात्माने सर्व जीव मात्राला आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. त्याच केलं. अतिशय भगवान श्री कृष्ण परमात्मा आकर्षण करणं हे त्याचं नावच आहे, कृष्ण. आणि त्या कृष्ण नावाने सर्व गोकुळवासी, गोकुळ परिसर सर्वांना आपल्या छंदामध्ये मोहून टाकलं, एक रूप केलं. तो का म्हणे छंदे येणे विधिले गोविंदे. कुठे कुठे असाही पाठ आहे, मन मोहिले गोविंदे येणे विधिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल हनुमानजीचं आगमन झालेलं आहे, आनंद उत्सव झालेला आहे. हनुमानजीच्या आगमाचं, हनुमानजीच्या प्राणप्रतिष्ठेचं एक प्रमाण म्हणू, कळसाचं एक प्रमाण म्हणू, काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करू. आज आपल्या गावामध्ये अर्थात कालच्या दिवशी हनुमानजीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. देवसिंहासनावर आरूढ झाल्यानंतर सर्व जगाला सांगितलं पाहिजे, देव बसलेले आहे. उभारला सिंहासनावर आरूढ झाले. सगळ्या जगाला सांगितलं पाहिजे, सगळ्या गावाला सांगितलं पाहिजे, पाहुण्या रावळ्याला सांगितलं पाहिजे, कळसा करता मुलीला पण सांगितलं पाहिजे की देव सिंहासनावर बसलेले आहेत. सगळेजण या, देवाचं दर्शन घ्या. आणि मागं तसं जाऊ नये, काहीतरी देवाला मागूनच जा. मागितलं पाहिजे देवाला. तुकोबारायांनी सांगितलं, देव बैसले सिंहासनी आणि आल्या याच काशी. हो, सगळ्याला देव देत असतो म्हणून देवाला मागत जावं. जे देवाला मागत असतात ते नंबर 1चे असतात, ते पुढाऱ्याला मागतात ते 2 नंबरचे असतात, जे लोकाला मागतात ते 3 नंबरचे असतात, ते कोणालाही मागतात ते भिकारी असतात. नंबर 1 वर माणसाने देवाला मागत जावं, दुसरं कोणालाच मागू नये. साधू संतांनी एवढंच केलं, कोणालाच मागितलं नाही, फक्त देवाला मागितलं. संत हे देवाला मागतात, संताला मागतात, इतराला मागत नाही. देव देण्याकरता उदार आहे, संत देण्याकरता उदार आहे. म्हणून तुम्ही सगळे गावकरी मंडळी आता उद्यापासून दर्शनाला येत जा आणि हनुमानजीच्या कानात सांगत जा काय पाहिजे ते. हनुमानजी देणार बरं, कारण देव बैसले सिंहासनी आले याच काशी पुरी धनी. देव देत असतो, फक्त मागत असताना काय मागावं थोडा विचार करून मागा. निरर्थक मागू नका, व्यवहारातलं प्रपंचातलं मागू नका. भक्तीचं मागा, प्रेमाचं मागा, ज्ञानाचं मागा. चला, देव सिंहासनावर बसलेले आहेत. उद्याच्या दिवशी आता मंडप निघून जाणार आहे. तुम्ही आता इकडे येणार आहात. आल्यानंतर तुम्हाला मंदिरात जायला जर वेळ नसेल तर मंदिराच्या वर पाहत जा. तुम्हाला काय दिसणार आहे? कळस दिसणार आहे. आणि कळस पाहिला की मोक्ष प्राप्त होतो असं संतांनी सांगितलं.
देवाचा कळस उंच राहतो आणि उंच पाहिल्यानंतर माणसाचा अहंकार नष्ट होतो. कारण वर पाहिल्यानंतर आपली लायकी आपल्याला कळत राहते. राजकारण असो, श्रीमंती असो, नाही तर महाराज असो, पण वर पाहिलं पाहिजे. जे वर पाहतात त्यांचा अहंकार जातो, जे खालीच पाहतात ते म्हणते मी लई मोठा आहे, उरफट असतं. म्हणून माणसाने उंच पाहत जावं, शिखराकडे पाहत जावं, हिमालयाकडे पाहत जावं. अशा प्रकारची आपली जीवनाची व्यवस्था आहे. म्हणून कळसाला पाहिल्यावर मोक्ष मिळतो याचा अर्थ असा आहे, उंच पाहत जावं. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मंदिराला कळस आहे. कळस हा फार महत्त्वाचा आहे. ब्रह्मांडाचं तेज कळसामध्ये येतं. कळसाच्याद्वारे ते तेज त्या मूर्तीमध्ये येतं आणि त्या मूर्तीमध्ये मोठी ताकद तयार होते. आणि म्हणून कळस आणि देव यांचं सर्वसाधारण शास्त्राने ऐक्य सांगितलेलं आहे. म्हणून ज्या माणसाला मंदिरात जाता येत नाही त्याने कळस पाहत जावा, ज्याला जाता येतं त्यांनी मंदिरातच जात जावं. मग लोक म्हणते बरं झालं आता आपल्या घरूनच कळत दिसतो, तो का म्हणे मोक्ष देखील. असं नाही हा. म्हणून शास्त्राने आपल्याला काही सूट दिलेली असते, काही मर्यादा असतात. असो, कळस हा महत्त्वाचा आहे. तुकोबारायाने वर्णन केलं, ज्ञानोबारायाने वर्णन केलं, नामदेव महाराजांनी वर्णन केलं. झळ झळ सोना झळझळीत सोन सळा कळस दिसतो स्वज्वळा. म्हणून कळसाचं दर्शन झालं पाहिजे. कळसामध्ये फार मोठी ऊर्जा आहे. असो, म्हणून अतिशय महत्त्वाचा कळस आहे. देवाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सर्व गावाला आनंद झालेला आहे. सर्व गाव ऐक्य या स्वरूपाला पोहोचलेलं आहे. गावातली तमाम जनता या मंडपमध्ये आहे. अतिशय उत्सुकतेचं वातावरण आहे आणि अतिशय भावनेतून आपण देवाला आणलेलं आहे. आणि देव आल्यानंतर पाहुणे रावळे सगळे आमंत्रित केले पाहिजे. पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती. पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंधाक्षदा निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे. आणि अशी उभयता आनंदाने नाचायला लागले रे लागले की त्या सुखाला अंत पार नाही. विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार म्हणजे मोजण्यात येत नाही, त्याला म्हणतात अंत पार. व्यवहारामधले कोणतंही सुख असलं तर थोडं मोजमापात येतं. उदाहरण म्हणून लक्षात घ्या, तुम्ही पाहुण्याच्या गावाला गेले, दोघं नवरा बायको. पाहुण्याच्या घरी अति सुंदर कढी जमली, अति सुंदर झाली होती, इतकी सुंदर झाली होती. 5-6 वाट्या कढी खाल्ली त्याने, आवडीने खाल्ली. नाव घेऊ घेऊ खाल्ली की कढी म्हणजे कढी झाली. पुन्हा नवरा बायको घरी आले. 8-10 दिवस निघून गेले. बायकोला सांगितलं आपण गेलो होतो पाहुण्याकडं, तशीच कढी बनव म्हणे. आणि मग बायकोनी सुंदर कढी बनवली. कढी बनवल्यानंतर खायला सुरुवात केली. बायकोनी विचारलं कशी काय कढी झाली? तशीच झाली का? तुमच्या सगळ्याच्या लक्षात आलं तशी कधी होणारच नाही. काहीतरी कमी अधिक होऊन जाईल, काही ना काही कमी होईल. म्हणजे त्याच्यापेक्षा भारी झाली असं म्हणावं लागेल, किंवा तेवढी टेस्ट दिली नाही असं म्हणावं लागेल. काही ना काही कमी पडलं असं म्हणावं लागेल. त्या कढीत आमसूल होतं, आपली दह्याची थोडा फरकच झाला म्हणे, तशी नाही जमली.
उदाहरण लक्षात घ्या, अंतपार म्हणजे मोजमाप आहे. व्यवहारातल्या सुखाला मोजमाप असतं. ज्या सुखाला मोजमाप असतं त्याला विषयाचं सुख म्हणत असतात, आणि ज्या सुखाला मोजमाप नसतं त्याला ब्रह्मानंदाचं सुख. अंतपार नाही लेखा. आता भगवान कृष्ण तिथे गोकुळात प्रगट झाले. भगवान कृष्णाला कलियुग लागला. 5130 वर्ष झाले. भगवान श्रीकृष्ण 5130 वर्षापूर्वी गोकुळात जन्माला आले. अर्थात त्याच्या अगोदर 125 वर्ष जन्माला आले. भगवंताची आयुर्मर्यादा 125 वर्षाची. कृष्ण किती दिवस जगले? हा ध्यानात ठेवा, कायमचा आकडा. आता 125 वर्षाचं आयुष्य मिळालं. 125 वर्षापूर्वी गोकुळामध्ये भगवान कृष्ण प्रगट झाले. त्यावेळेस गोकुळवासियांना आनंद झाला. आधुनिक शिकलेला माणूस असेल तो म्हणेल, महाराज ही गोष्ट जुनी पुराणी झाली, पुराणातली गोष्ट आहे, 5000 वर्ष झाले, आता काय उपयोग आहे, आताचा काळ बदललेला आहे, आता ते सगळं बंद करा आणि नवीन काहीतरी शोध करून जगाला द्या, अशी म्हणणारी माणसं आपल्याला भेटून जातील. त्याच्याकरता मी आपल्या पुढे थोडासा गोकुळ या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. गोकुळ कशाला म्हणतात? गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे गायी, गो म्हणजे वाणी. गो शब्दाचे असे वेगळे वेगळे अर्थ आहेत. गो शब्दाचा पहिला अर्थ गाय जर आपण घेतला तर गायीचा समुदाय ज्या गावात असतो त्याला म्हणत जावं गोकुळ. ते यमुनेच्या तीरावरचं एक गाव, त्याचं नाव गोकुळ. दुसरं लक्षात घ्या, गो नाम इंद्रिय. इंद्रिय म्हणजे आपल्याला सर्वांना मिळालेली 11 इंद्रिय आहेत. 10 इंद्रिय काम करणारे, 11वं मन त्याचा अध्यक्ष आहे. 11वं मन काय आहे? त्याचा अध्यक्ष आहे. आणि अध्यक्ष तुमच्या आमच्या जीवनामध्ये लई चाटळ मिळाला, संस्थेचं काय होईल सांगताच येणार नाही. मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका, त्याचा घात करील. म्हणून तो घात करणारा हे मनाजी पाटील अध्यक्ष आहे आपल्या देहगावीचा, आणि म्हणून त्याचा विश्वास धरायचा नाही. आपला विषय चालला 11 इंद्रिय आहेत, आणि या 11 इंद्रियांचं कुल म्हणजे समुदाय. हा समुदाय म्हणजे गो नाम शरीर आहे. ज्ञानोबाराय म्हटलेले, देहाच्या गावा आलिया ना म्हणू नये धनंजया, नाही का? जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाच्या गावा आलिया, अर्थात देहरूपी एक गाव आहे, देहरूपी एक गोकुळ आहे, आणि या गोकुळाचा एक मालक आहे. त्याच्यामुळे हे गोकुळ चांगलं चालतं. त्याचं नाव आतला परमात्मा आहे. लक्षात घ्यायचंय. त्यावेळेस त्या लोकांना तसा उपयोग झाला. आता वर्तमान काळामध्ये आपण आपला शरीराचा अभ्यास करावा, सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात घ्यावे, आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे असलेला परमात्मा, आतमधला परमात्मा, त्याचं आपल्याला भान होत जावं. त्याचं भान झालं की सगळे इंद्रिय आनंदित होतात. गोकुळेच्या सुखा. हो, इंद्रिय एकदा तल्लीन झाले, तदाकार झाले, एक रूप झाले की ते इंद्रिय देहभान हरपून जातात. गाये नाचे उडे त्या भगवंताच्या मस्तीमध्ये जातात. आपण आपणाला विसरून जातात आणि भगवंताच्या मस्तीत जातात. वर्तमान काळात अनेक भगवत भक्ताला याच गोकुळामध्ये ते सुख घेता येतं, गोकुळीच्या सुखा. आणखी एक लक्षात घ्या, आपल्या जवळ गोकुळ म्हणजे देवही आपल्या जवळ आहे, गायी आपल्या जवळ आहेत, इंद्रिय आपल्या जवळ आहेत म्हणजे गायी जवळ आहेत. मग आपल्या जवळ देव असूनही आपल्याला ज्ञान का होत नाही, सुख का होत नाही? सुख न होण्याकरता काही कारण आहेत, सुखाला प्रतिबंध आहेत, आणि ते प्रतिबंध दूर केले म्हणजे आपण सुखी होऊ शकतो. कोणते कोणते प्रतिबंध आहेत? त्यामध्ये पहिला प्रतिबंध अज्ञानाचा आहे. दुसरा प्रतिबंध अज्ञानाच्या द्वारे जगत आदी सृष्टी आपल्याला पाहायला मिळते, त्या सृष्टीचा आपल्याला प्रतिबंध आहे. तिसरा प्रतिबंध आपल्या जीवनामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर अनेक प्रतिबंधाने आपल्याला दुःख होतं. त्यामध्ये या जीवनामध्ये काही माणसाला फार टेन्शन म्हणजे चिंता आहे. चिंतावाला माणूस सुखी राहतो का दुःखी राहतो? सगळ्याच्या लक्षात येते, सगळ्याला माहिती येते. जो माणूस सचिंत राहतो तो घरून निघतो, मारुतीच्या मंदिरात जातो, हातही जोडीत नाही, वाट्यावर बसतो, उदास झालेला राहतो. गावातले लोक दर्शनाला येताना त्याच्याकडे पाहतात आणि हळूच विचारतात, काही टेन्शनमध्ये आहे का? आपोआप लक्षात येतं, विचार सांगावं लागत नाही आहे. म्हणजे चिंता ज्याला आहे ते दुःखी माणसं आहेत, ज्याची चिंता गेलेली ते सुखी माणसं आहेत. त्यानंतर इंद्रियाची दीनता ही दुःखाला कारण आहे, गरिबी दुःखाला कारण आहे. असे अनेक कारणं दुःखाला आहेत, आणि हे सगळे कारणं निवृत्त झाल्याशिवाय मनुष्य सुखी होणार नाही, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. विठ्ठल
अज्ञान दुःखाला कारण हे सगळ्या लोकांच्या ध्यानात आलेलं आहे. शिकले सवरलेले लोक सुद्धा लोकाला काय सांगतात, अज्ञान घालवा. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तुमचं वय झालं असेल तर प्रौढ शाळेत जा, पण शिका. तुम्हाला कोणी फसवणार नाही. सगळं शासन आपल्याला सांगते तुम्ही शिका. शिकले सवरलेले माणसं जे असतात ते ज्ञानी होतात का अज्ञानीच असतात? उत्तर थोडंसं अवघडच आहे. शिकले सवरलेले माणसं असतात पण ते धर्मशास्त्राच्या शांताच्या दृष्टीने अज्ञानी असतात. बघा तुम्ही, अज्ञानी माणसं लोकाला फसवतात का ज्ञानी लोक लोकांना सुधारतात? फसवण्याकरता अज्ञानी लोकच लोकाला फसवतात का ज्ञानी फसवतात? अज्ञानीच फसवतील का? नाही, अज्ञानी. सुशिक्षित आहे, शिकल्या सवरलेला आहे, सुशिक्षित बेकार झालेला आहे, इकडं तिकडं उगच हिंडत होता, विचार करीत होता पैसा कसा मिळेल. सुशिक्षित आहे पण बेकार आहे. बँकेच्या अवतीभोवती हिंडत होता, आपल्यासारखा गोरगरीब धोत्रावाला अडाणी माणूस बँकेत गेला. बँकेत गेल्यानंतर पैसे काढण्याकरता लिहिता येत नव्हतं म्हणून कोणाकडून तरी लिहून घेतलं, बळच लिहून घेतलं. पुन्हा साहेबकडे दिलं. साहेबनी पाहिलं, ते म्हणे हा आकडा चुकला, डबल लिहून आण. परत कुटाणा झाला. माणसं लवकर भेटत नाही, जमाना धावता आहे, कोणी लिहून द्यायलाही रिकामं नाही. म्हणून खेड्यातला माणूस, अडाणी माणूस स्वतःचे पैसे काढायला त्याला 1 तास लागला. शिकले सवरलेले बँकेच्या अवतीभोवती हिंडणारे कोणाचे पैसे काढतील त्याचा नियमच नाही. अज्ञानी का ज्ञानी? उत्तर काय आहे? अज्ञानी आहे. समाजाला फसवण्याची वृत्ती असेल, आपल्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान नसेल तर शास्त्र सांगतं ते अज्ञानाचं स्वरूप आहे. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दुःख आहे. मग समाजाचं अज्ञान गेलं पाहिजे का समाज शिकला पाहिजे? अज्ञान गेलं पाहिजे. पहिल्या काळातले लोक चांगले होते, गरीब होते, अडाणी होते, समजत नव्हतं पण खोटं कधी बोलत नव्हते आणि दिलेला शब्द कधी पाळत नव्हते. बरोबर आहे. दिलेला शब्द कधी टाळत नव्हते. वर्तमान काळामध्ये अज्ञानी बाकीचे लोक शब्द टाळतील न टाळतील ते द्या सोडून, पण आमच्यासारखा कीर्तनकारही शब्दाला जागतो की नाही तुम्हाला शंकाच आहे. शब्द किती महत्वाचे आहे. म्हणून लोक नुसते शिकून हुशार होणं म्हणजे ज्ञानी होत नाही आहे. लोकांना संस्कार झाले पाहिजे, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, जगत मिथ्यात्व निश्चय झाला पाहिजे. त्याच वेळेस मनुष्य पाप करीत नाही. आता अज्ञान म्हटल्यानंतर अज्ञानाच्या माध्यमातून अनेक दुःखे माणसाच्या पुढे आहेत. त्यामध्ये एक मी दुःख सांगितलं, गरिबीचं दुःख आहे. त्याला दारिद्र्य रेषा असा एक शासनाने शब्द दिलेला आहे. दरिद्रता कोणाला आवडत नाही, तरी पण बऱ्याच दरिद्री लोकांकडं कार्ड सापडल्याशिवाय राहणार नाही, अवघडच आहे. दरिद्र रेषा अतिशय महत्वाची आहे. दरिद्र म्हणलं कोणाला तर सहन होणार नाही. मला दरिद्री म्हणतो का? पण नक्कीच सापडणार आहे. जाऊ द्या, आपला विषय चालला. दरिद्रता ही दुःखाला कारण आहे. दरिद्रता कोणाला आवडत नाही. दरिद्री माणूस एवढा परमार्थाला पोषक ठरत नाही, त्याला परमार्थ करायला प्रतिबंध येऊ शकतात. एखाद्या दरिद्री गरीब माणसाला लोकांच्या इथे दररोज काम करावं लागतं. त्याला म्हटलं चला ना काल्याच्या कीर्तनाला. ते म्हणले महाराज तुम्हाला काय झालं, तुम्हाला तेच काम आहे, तुम्ही कीर्तनाला गेलो तुम्हाला पैसे मिळतात, आम्ही कामधंदा सोडल्यावर बाजार कशावर करा. दरिद्रता दुःखाला कारण आहे. कीर्तनाला येऊ देत नाही, भजनाला येऊ देणार नाही. दरिद्रता फार बेकार आहे. म्हणून दरिद्रता, आता आणखी एक लक्षात घ्या, परमार्थामध्ये दरिद्री माणूस असला तरी चालतो, त्याला देव भेटू शकतो. आमच्या परमार्थात अनेक दरिद्री माणसं झाले. सुदामा ब्राह्मण शब्दचे दुःखे दारिद्र्य पिढीला, पण देवाच्या भेटी गेला. देव त्याने प्रसन्न झाले, देवाने दर्शन दिलं. आता मला पुढचा एक शब्द तुम्हाला सांगायचा आहे बरं का. दरिद्री माणूस असला तरी चालतो, पण दरिद्री असून दलिंदर नसावा. कारण दरिद्री माणूस हा दरिद्रच असतो, दलिंदर ते दलिंदरच राहतं. दरिद्री माणसाला तुम्ही 500 रुपये जर दिले तर ते बाजारात जाईन, लेकरा बाळाला खायला आणीन. दलिंदाराला दिल्यावर सगळ्याच्या लक्षात आलं, म्हणले पिऊनच येईल. दलिंदर त्यालाच म्हणे जा
जावं, दिलेला पैसा आलेला पैसा, कोणी त्याला मदत केली, मदत केल्यानंतर त्याला वाढविता येत नाही, त्याचं नाव दलिंदर. दरिद्री त्याला म्हणत जावं, त्याला कोणी मदत केली, 2 लाख रुपये दिले, हो त्यांनी मस्त उद्योग सुरू केला, 10 वर्षामध्ये कोट्याधीश झाला. ज्यांनी दिले होते ते म्हणायला लागलं मी दिले म्हणून जमलं. पण त्याच्या बुद्धीने त्यांनी केलं, त्याची आयडिया चांगली होती, उद्योगधंदा चांगला केला, इमानदारीने केला. होता गरीब, पण 2 लाखाची मदत मिळाली, 10 वर्षामध्ये कोटीचा मालक झाला. असा दरिद्री माणूस चालू असू शकतो, पण दलिंदर बिलकुल चालत नाही. दलिंदर माणसाला पैसा वाढवता येत नाही. माणसाला पैसा वाढवता आला पाहिजे. रुपयाचा 2 रुपये करता आले पाहिजे, 5चे 25 करता आले पाहिजे. बऱ्याच लोकांना हे समजतं म्हणून ते व्याजाचा धंदा सुरू करतात. नाही, व्याजाचा धंदा पतसंस्था काढा, पण अधिकृत असल्या तर काही बिघडत नाही आहे. आपला विषय काय चालला की 5चे 25 करता आले पाहिजे, पैसा वाढवता आला पाहिजे, मनुष्याला बुद्धी पाहिजे. परमार्थिक माणसं असतात, माळकरी माणसं असतात, भजन कीर्तन करतात, अगदी चांगलं वागतात, 2 पैसे आले तर सदुपयोग करतात. 10 वर्षात गाडी घेतात आणि लोकांचे डोकेच फिरतात, म्हणजे झालंच कसं. अरे बाबा, त्यांनी पैशाचा दुरुपयोग केला नाही, मिळालेला पैशाचा सदुपयोग केला आणि त्यामुळे त्याचं जीवन चांगलं झालं. आता आणखी एक लक्षात घ्या, जे माणसं दरिद्री असतात अशा माणसांनी परमार्थ करावा. त्याच्या घरी देव येतो, देव आल्यामुळे लक्ष्मी येते, लक्ष्मी आल्यामुळे आनंद होतो. बाळक्रीडेमध्ये प्रमाण आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, लक्ष्मी आल्यामुळे मनुष्य सुखी झाला, व्यवहारात सुखी झाला. त्यामुळे दीनता गेली, लाचारी गेली, दैन्य गेलं, दरिद्रता गेली, कारण देव घराला आला. म्हणून माणसाने देवाला घरी आणत जावं, त्याच्याबरोबर सगळं येतं. आणि देव सोडून बरेच लोक सगळं घरी आणतात, 10-20 वर्षात सगळं वाजतं. म्हणून अगोदर देवाला आणत जावं, देवाचं अधिष्ठान घरी ठेवावं, सगळं काही बरोबर होऊन जातं. जगद्गुरु तुकोबारायचं आयुष्यक्रम फार अल्प आहे. 41 वर्षाचं आयुष्य तुकोबारायला आहे, पण आज 400 वर्षानंतर तुकोबारायचं गाथा मंदिर दिसतं. महाराष्ट्रातले सगळे महाराज तुकोबारायच्या अभंगावर कीर्तन करतात आणि महाराष्ट्रातले सगळे महाराज तुकोबारायचे अभंग सांगूच दैन्य दारिद्र्यास त्रास आला, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. काहीच कमी राहत नाहीये. परमार्थ करीत जावा, शुद्ध परमार्थ करा. आपला विषय चाललाय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. म्हणून भगवान घरी आले की काही अडचण राहत नाहीये, मनुष्य सुखी होतो, दीनता जाते, लाचारी जाते, सगळं काही निघून जातं, टेन्शन निघून जातं, चिंता तर पळूनच जाते. हरी आला चिंता पळूनच गेली, थांबलीच नाही ती राहायला गाडात. चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भीतरी देवी केला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. याच कारण काय घडलं दुसरं चरण आहे. बालकृष्ण नंदारी, बालकृष्ण नंदारी.
कृष्णाचा जन्म झाला, गोकुळामध्ये आनंद झाला, आपल्या शरीरामध्ये कृष्ण जन्म झाला, आपल्याला आनंद होऊ शकतो. अशी सुंदरशी किमी आहे बालकृष्णंदा घरी. नर नारीला आनंद झाला, सर्वांनाच आनंद झाला. एकदाच सर्वांना आनंद होताना दिसत नाही, पण इथे झाला. हनुमानजीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची आहे, कळसावरोहण सोहळा करायचा आहे, देवाचा कार्यक्रम आहे, अखंड हरिनाम सप्ताह करायचा, असं सर्व लोकांनी ठरवलं. बऱ्याच जणाला खेटून गेलं, पण देवाचं म्हणून आनंद झाला. तुमच्या लक्षात आलं असेल, आनंद व्हावा लागतो, आनंद मानावा लागतो. आनंद होत असतो, देवाचं कार्य आहे. नर नारीला आनंद झाला, सर्व तमाम जीव मात्राला आनंद झाला. एकदाच आनंद होताना दिसत नाही. मी उदाहरण सांगत असतो, नर नारीला एकदा आनंद होत नाही, म्हणून लक्षात घ्यायचं. मकर संक्रांतीचा सण आला, सांगा बरं खरंच कोणाला आनंद होतो? पुरुषापेक्षा महिलांना आनंद होतो. महिला नवऱ्याच्या मागं सारखं सांगत राहतात, आपले लॉकरमधून दागिने काढून आणा, संक्रांत आलेली आहे, आता पैठणी घ्यावा लागेल, संक्रांत आलेली आहे, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. महिलांचा आनंद वाढत चालतो आणि माणसाला वाटतं आपल्यावरच संक्रांत यायला लागली का काय. म्हणजे माणसं परेशान होतात, महिलाला आनंद होतो. आता एक दुसरा सण सांगतो, तो सण असा आहे, त्यावेळेस माणसाला आनंद होतो, तरुणांना आनंद होतो. त्याचं नाव आहे शिमगा. आमची तरुण मंडळी सगळी तयार होतात, म्हणजे शिमगा आला, आता उद्या धुराड आहे, दुकानं बंद राहते, बॉक्सची बॉक्स अगोदरच आणून ठेवा. तरुण मंडळी आनंदित होऊन जातात. महिलाला थोडा थरकाप सुटतो, महिला नवऱ्याला सांगत राहतात, उद्या धुराड आहे, आत्ताच निवडणूक झालेली आहे, कोण काय करीन सांगता येत नाही, तुम्हाला प्यायची तर प्या, पण पिऊन घरात झोपा, रस्त्यावर जाऊ नका. महिलाला धाक सुरू होतो, हे म्हणतं नाही 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 नाही, आनंदी आनंद आज. म्हणजे एकदाच आनंद सर्व जगाला होताना दिसत नाही. रामराज्य झालं तरी नाही झाला महाराज, तरी त्या परिटाला काहीतरी सुचलंच आणि काहीतरी म्हणायलाच लागला. म्हणजे एकदाच सगळ्या जगाला कधी आनंद होताना दिसत नाहीये. पण इथे मात्र भगवान कृष्ण प्रगट झाल्यामुळे गोकुळीच्या सुखा आनंदल्या नर नारी. महिलांना आनंद, पुरुषांना आनंद, लहानांना आनंद, मोठ्याला आनंद. तो आनंद तेव्हाच होऊ शकतो आतमध्ये भगवंताचं दर्शन झाल्यावरच होतो. बाह्यदृष्टीने कधीच होणार नाही, अंतर्दृष्टीने तो आनंद होतो. आतमध्ये भगवंताचं प्रगटीकरण झालं पाहिजे, त्यावेळेस जीवाचं इंद्रियाच्या दृष्टीने समाधान झालेलं असतं. तो जीव परमानंदात गेलेला असतो. त्याला म्हणतात ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाळे. अशा प्रकारचा आनंद झाला. आनंद आत राहत नाही, कसा ना कसा तरी बाहेर पडतोच तो. प्रमाण सगळ्याला माहिती आहे, अंतरीचे धावे किती दाबून धरा ते उमटतच. एक बाई होती, तिला कुरड्या करायच्या होत्या, शेजाऱ्याच्या घरी गेली, म्हणे तुझ्याकडे 4-5 पायल्या गहू असले तर मला दे, कुरड्या करायच्या. ती म्हणली माझ्याकडे जास्त नाही, 4-5 पायल्या तर मलाच लागत आहेत, मला पण कुरड्या करायच्या. म्हणली ठीक आहे. गप्पा छप्पा झाल्या, तंबाखू खाल्ली, चहा प्याला, अर्धा घंटा बसली, निघाल्यावरती मालकीन घरात मागच्या बाजूला स्वयंपाक करीत होती. पुढं आली, वस्त्रीमध्ये पाहिलं, एक गोणी दिसली, बोट चापून पाहिलं, म्हणले गहूच आहेत 4-5 पाहिल्या. आतमध्ये पाहिलं, त्या बाईचं लक्ष तिकडं होतं. रस्त्याच्या बाहेर डुंकून पाहिलं, दुपारचा टाईम आता, गल्लीत कोणीच नव्हतं. काय तिच्या ध्यानात आलं काय माहीत, देत नाही म्हणे, आपल्याला उचलूनच घेऊन जाते म्हणे. चोरूनच नेले, गावाची गोणी घेऊनच गेले. घेऊन गेल्यावर तिचं लक्षात होतं, गावात कोणी काही म्हणतंय का, गल्लीत काही बुवाबाटा होतोय का, कोणी काही म्हणतंय का, गाऊ गेले, चोरीला गेले, कोणी नेले, काय झाले, बुवाबाटा होतो का. तिचं सारखं मनामध्ये तेच होतं. गावाची गोणी तिच्या ध्यानातच होती सारखी. ती घरमालकीनं एक दुसरी बाई रस्त्यात उभ्या राहिल्या, बोलत होत्या, म्हणजे आपल्या गावात सप्ताह आहे, काल्याचं कीर्तन आहे, अमुक आहे तमुक, असं गप्पा चालल्या. तेवढ्या ती गावाची गोणी नेणारी तिथं आली आणि म्हणायला लागली, काय चाललंय तुमचं? ते म्हणे सप्त्याचं चाललंय. हा, मला वाटलं गावाचंच चाललंय करू. दाबून राहतच नाही अंतरीचे धावे. तसं काही झालं की आनंद दाबून राहतच नाही. कोणाची जयंती आली की आनंदाला उर्म्या भरूनच येतात.
कोणतीही जयंती येऊ द्या, राम जयंती येऊ द्या, कृष्ण जयंती येऊ द्या, कोणतंही येऊ द्या, काही येऊ द्या, माणसं असे भरून येतात, मिरवणुका काढतात, उड्या मारतात, ढोल वाजवतात, आनंदाच्या उर्म्या येतात. आनंदाच्या उर्म्यात काय काय करतात ते तुम्हाला सगळंच माहीत आहे. त्या तमोगुणी उर्म्या आहेत, काही रजोगुणी उर्म्या आहेत, काही सत्वगुणी उर्म्या आहेत. तमोगुणी रजो उर्म्यात जात जाऊ नये, त्याच्या देहाची हानी होते, मनाची हानी होते, सगळी हानी होते. म्हणून तमोगुणी उर्म्यात कधी जात जाऊ नये, दारू पिऊन डीजेच्या तालावर कधी नाचत जाऊ नये. ठीक आहे, तुम्ही काही निमित्ताने तिथे जाऊ शकता, गेलं पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि त्या गोष्टी तशा पद्धतीने केल्या पाहिजेत. पण ती तामसी उर्मी आहे, राजसी उर्मी आहे आणि सात्विक उर्मी आहे. आमच्या भक्त मंडळीला सात्विक उर्म्या तयार होतात. हरिपाठामध्ये महिला श्री पुरुष एकत्रित येतात, मृदंगाचा आवाज सुरू होतो, महामंत्राचा घोष होतो, सगळे महिला श्री पुरुष देहभान हरपून जातात. याला म्हणतात सात्विक उर्म्या. आणि अशा उर्म्या ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस सात्विक प्रक्रिया घडल्या जातात. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढी उभा राहायला पैसे लागते का? काही लागत नाही. एखादं उंच असं काहीतरी उभं करावं, पण असं काहीतरी दाखवावं समाजाला, इथे आनंद झाला असं त्याच्यातून द्योतक असतं. म्हणून गुढ्या उभारल्या, तोरणं बांधले पाहिजे, सडा समर्जन केलं पाहिजे, रांगोळ्या काढल्या पाहिजे आणि कथा केल्या पाहिजे. तुम्ही केल्या की नाही? आता आनंद झाला, देव घराला आला, कथा ठेवल्या. मोठमोठे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कथाकार आपण बोलवले. कथाकारांनी सुंदर कथा केल्या पाहिजे. ज्याला कथा येतात त्याने कथा सांगितल्या पाहिजे, ज्याला गाता येतं त्याने गायलं पाहिजे, ज्याला भजन करता येतं त्याने भजन केलं पाहिजे, ज्याला विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं त्याने विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. करती कथा गाती गाणे. गाणे शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांच्या लक्षात येतो, गाणे म्हणजे गाणेच. आमच्या कीर्तनकार लोकांना पण काही काही गाणे शब्दाचा अर्थ कळाला नाही, म्हणून ते कीर्तनात लोकांना सांगतात माझे 500 गाणे पाठ आहेत. मी काही साधा महाराज आहे का? विठ्ठल गाणे पाठ आहेत असं कीर्तनात सांगतात. कीर्तनात गाणे पाठ असलेलं सांगावं का? कीर्तनात गाथा पाठ असलेलं सांगत जावं, ज्ञानेश्वरी पाठ असलेले सांगावं, भागवत पाठ हे सांगावं, पंचदशी पाठ हे सांगावं का? गाणे पाठ आहेत. आणि गाणे पाठ असल्यामुळे बरेच लोक काही काही गाणेच म्हणायला लागले. आता काही म्हणायला लागले ती वारकरी संप्रदायाची खंत आहेत, थोड्या अडचणी आहेत, पुढच्या पिढीने सुधरून राहत जावं, याच्या मागं लागू नये. गाणे म्हणायला दुसरं स्टेज आहे का? कीर्तन त्याचं स्टेज आहे. कीर्तन हे स्टेज त्याच्याकरता नाही आहे. ज्याच्याकरता जे स्टेज असेल त्या स्टेजवर तेच कार्यक्रम झाले तर त्याच्यात परमानंद आहे, किंवा ती एक सुविधा आहे, किंवा ते एक संविधान आहे. विठ्ठल बरेच लोक गाणे म्हणत नाहीत, पण काही काही गावातले काही काही टाळकरी अशी चाल म्हणते आणि बसलेले लोक त्याच्याकडे पाहते, आमच्याकडे पाहतच नाहीत. हे ऐकणारे लोक सगळे गायकाकडे पाहतात, आम्हाला काहीच कळत नाही. आणि काही न कळाल्यामुळे कीर्तन सुटल्यानंतर ते श्रोते आमच्याकडे येत नाही, टाळकऱ्याकडे जाते तर गुड द्या म्हणतात. क्या बात है, क्या चाल लगाई. बरं का दादा महाराज, त्यातलं आम्हाला काही कळतच नाही, त्याच्यामुळे मला काही कळत नाही. लोक त्याला कामून भेटले म्हणून असं विनोद सोडून द्या. ज्यांना याच्यातलं समजलं त्यांना समजलं. पण अशा पद्धतीने गाणे या शब्दाचा अर्थ काय आहे? भगवंताचं गीत गायलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे, शुद्ध अंतकरणाने घेतलं पाहिजे. देवापर्यंत जाण्याकरता जे गायलं जातं त्याचं नाव गाणे. भावे गावे गीत शुद्ध
चित्त शुद्ध करून या चित्त शुद्ध केलं पाहिजे, चित्त शुद्धी करता गायलं पाहिजे आणि चित्त शुद्ध झाल्यावर गायलं पाहिजे. दोन्ही पॉइंट आहेत, महत्वाचे आहेत. म्हणून शुद्ध करून या चित्त. म्हणून तिथले गोकुळवासी लोक हेच करायला लागले. तुम्ही जे करतात तेच, कथा, गाणी, नाचणे, गुडिया, तोरणे, आनंदी आनंद झाला. कोणीच मागं राहिलं नाही. कृष्ण परमात्माने सगळ्याला आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. शेवटचं चरण तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे कृष्णाने सर्व जनतेला सर्वांना आकर्षित केलं, आपल्याकडे एकरूप केलं, छंदामध्ये मोहून टाकलं. म्हणून तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अगदी वेळेची मर्यादा पाळतो. एकदा विठोबा रुक्माई भजन करू आणि उरलेल्या वेळामध्ये कृष्ण लीलेचा थोडा उच्चार करू आणि वेळेमध्ये कीर्तनाला पूर्ण विराम. विठोबा
चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधती चरणी देती घराणी यशोदे साजनी कृष्णाळ वाळवा. दोन माध्यमातलं चरित्र गायलं पाहिजे. साधू संताची मर्यादा आहे. रांगत असणारं गोधने राखीत असणारं भगवान रांगायला लागले. कोणाच्या तरी घरी जायला लागले. थोडसे चोर्य कर्म करायला लागले. अति लहानपणी चोरी करायला देवाने सुरुवात केली. गावातल्या महिला कुजबुज करायला लागल्या. एकमेकीला म्हणायला लागल्या आपल्या गावात आता चोऱ्या होत्यात म्हणे. म्हणे कोण करतोय चोऱ्या? काही काही गवळणी म्हणायला लागल्या तुम्हाला माहीत नाही का नंद बाबा यशोदेचं कार्ट आहे, चांगल्या घरचं आहे, पण चोरटच निघलं कसं काय करू? असे चांगल्या घरचे निघत आहेत कधी कधी. चोरट निघालं कृष्ण चोऱ्या करायला. कृष्ण का चोऱ्या करतो काही कळत नाही आहे. मुलांना बरोबर घेऊन चोऱ्या करायला लागला. सगळे मुलं सगळ्या गवळणी तक्रारी करायला लागल्या. 10-5 गवळणी यशोदेकडे आल्या आणि यशोदाबाईला सांगायला लागल्या अहो यशोदाबाई तुमच्या पोराने आमच्या घरात येऊन आमचं दरवाजाची कडी उघडली, शिंक तोडलं, दह्या दुधाचा नाश केला, लोणी खाऊन घेतलं आणि ताकाचा डेरा गल्लीत नेऊन फोडला. कारण देवाला ताक आवडच नाही बरं. ताक समजत ना तुम्हाला? समजत, सगळ्याला समजत. बघा दही दूध तूप आणि ताक, हा लोणी राहिलं. हे 4 वस्तू एका बाजूला आहेत आणि ताक एका बाजूला आहे. म्हणजे या 4 वस्तूमध्ये सार आहे आणि ताकामध्ये आसार आहे. आसार. ताक म्हणजे काही एवढं पोषक नाही. ताक त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक राहत नाहीत. घटक सगळे कमी होऊन जातात. काही गोष्टी करतात ते योग्य आहे. पण ताक म्हणजे आसार आहे, बाकीचं सगळं सार आहे. आता याचा अर्थ आणखी लक्षात घ्या. देवाला ताक आवडलं नाही म्हणून देवाने सांगितलं काल्याकरता ताक कोणी घेऊन यायचं नाही. घ्या रे भोकरे भाकरी दही भाताचे शेजारी आणि ताक सांडा दुरी असेल ते तयापे. इथं एवढे जमलेले महिला स्त्री पुरुष जमलेले आहेत, कोणी ताक आणलेलं नाही आणलं. बरोबर आहे. ताक कोणाजवळच नाही. आणखी एक लक्षात ठेवा, सार म्हणजे भगवंत आहे, आसार म्हणजे प्रपंच आहे. आता हे अर्थ लक्षात घ्या. प्रपंच म्हणजे आसार आहे आणि सार म्हणजे देव आहे. फलकट होतो संसार येथे सार भगवंत. आता आणखी एक लक्षात घ्या, दही दूध तूप लोणी जे आहे ते सार आहे, ते देवाला चालतं, देवापर्यंत जातं. ताक हे आसार आहे म्हणून ताक म्हणजे प्रपंच आहे. प्रपंच रूपी ताक देवाला आवडत नाही म्हणून ज्यांच्याकडं असेल त्यांनी सोडून द्या. एवढं काही सोपं नाही. ताक सांडा दुरी असेल ते तयापे. तुकोबाराय म्हणतात ताक चालत नाही आहे, कारण ताक देवाला आवडलंच नाही. देव एका घरात गेले, एका वाड्यात गेले, ताकाचा मोठा डेरा दिसला. भगवंताला खंत वाटली. लई मोठा डेरा बनवलेला आहे, अगदी मोठा डेरा आहे. म्हातारं पडलेलं आहे पण मरत नाही. ताकाच्या डेऱ्यात त्याचा जीव गुंतलेला आहे. प्रपंचरूपी ताकाचा डेरा आहे. आमच्यासारखे महाराज लोक सुद्धा लई मोठाले डेरे बनिते. हे सगळे डेरे. एक तर डेरा आवाज होता, डेरे सगळे. हे सगळे डेरे. देवाला डेरा टाकायचा आवडत नाहीये. देव म्हणला रे प्रपंचात गुतले, म्हातारं मरायला तयार नाही. पटकन देव गेला आणि मोठा डेरा उचलला. घरातल्या 2 महिलाला उचलत नव्हता, त्यांनी तर तोंडालाच हात लावला. एवढंसं पोरगण डेरा उचललाच कसा? अरे कृष्ण कसा उचलला म्हणजे बोलूच नका, याचा लय जीव गुंतलेला आहे. जसा घेतला तसा म्हाताऱ्याच्या अंगावर फळडा. म्हातारं लटलट कापायला लागलं. कापणं बंद झालं. बेसूत पडलं ना. घार जाग दे. घरातले धावले पळाले, म्हाताऱ्याला जाग्यावर आणलं. तोपर्यंत कृष्ण पळून गेला. कोणीतरी कृष्णाला विचारलं अरे असं कमून केलं? म्हणले लय मोठा टाकाचा द्यारा, प्रपंचरूपी टाकाच्या द्यारा त्याचा जीव गुंतलेला आहे. कोरोना तो वाचून आलं तरी बरानाच म्हणे. म्हणून फोडीला सैरा त्यावरी. प्रपंचात ज्याचा जीव गुंतत असतो त्याच्याकरता हा डेरा आहे. लक्षात ठेवा. देवाला ताक आवडत समजलं ना? ताक हे असं नाही. ताक हे गाई म्हशीचं झालेलं ताक कशाला खात जा, काही होत नाही. पण हे जे ताक हे लई बेकार आहे. हे ताकाचा डेरा त्याला म्हणतात. चला, देवाला आवडलं नाही म्हणून सगळ्या गवळणी तक्रारी करायला लागल्या. अहो यशोदाबाई तुमचं पोरग येतं आणि आमच्या घरी खोड्या करतं. येणे माझे कवाड उघडिले.
येणे शिंके वो तोडिले दया दुधाते भक्षिले उलंडिले ताकाते. ताक सांडूनच दिलं, उलंडून दिलं. देवाला ताक आवडत नाही. चला ह्या अशा गवळणी यायला लागल्या. एक गवळण आली म्हणे, यशोदाबाई तुमचं पोरग फारच खोडकर आहे म्हणे. म्हणे काय केलं म्हणे, आमच्या घरी आलं आणि लहान लहान लेकरं गोळा झाले आणि काय झालं कोणा टोक द्यायचं, लगेच झोंबाझोंबी करायला लागलं ना आमच्या लेकराला चिमकुऱ्याच घेतल्या म्हणे तो ह्या पोराने. असं खोडकर पोरग आहे. दुसरी आली ती म्हणायला लागली, बाई आमच्या घरी आलं आम्हाला म्हणे थोडंसं आम्हाला लोणी द्या ना खायला. आई म्हटलं पळा पळा तुमच्या घरी खा, तुमची इथं काही कमी आहे का. आम्ही त्याला काढून दिलं, ते आम्हाला धमकी देऊन दिलं म्हणे उद्या तुम्हाला लोणी होऊनच देणार नाही. मी म्हणलं कसं काय होऊन देणार नाही. ते म्हणे बघा तुम्ही आता. दुसऱ्या दिवशी भगवान कृष्ण सगळ्या पोराला घेऊन त्याच्या वाड्यात गेला. सगळे वासरं सोडून दिले. वासरांनी भरपूर पेलं, इकडं तिकडं उड्या मारायला लागले. आणि मग म्हणे आमच्या वाड्यात शिरलं ना आम्हाला सांगायला लागलं तुमचे वासरं सुटले, वासरं सुटले, वासरं सुटले. आम्ही पाहतो तर आम्हाला असं लोटीवरही दूध नाही निघालं त्या दिवशी. असं खोडकर पोरग आहे तो. एक जण गवळण म्हणायला लागली, बाई तू पोरग लईच खोडकर आहे, फार चाळे करतं, फार खोड्या करतं, काय करीन त्याचा नियमच नाही. म्हणे काय झालं असं. म्हणे आमच्या गल्लीला आलं, माझी सुनबाई रांगोळी काढीत होती. अष्टदळाची रांगोळी होती. अष्टदळाची रांगोळी ती पाहिली की माणसं भुलून जातात. अष्टदळाची रांगोळी म्हणजे अष्टमहासिद्ध आहेत बरं. हे रांगोळीतच बोलते काही काही साधू बेस्ट भारी भारी रांगोळ्या काढतात. पण अष्टमहासिद्धाच्या रांगोळी आहे. अष्टदळ काढिले असं सुंदर अष्टदळाची रांगोळी ती काढीत होती. ते आलं ती दंते म्हणे मला बी येते काढता रांगोळी. सुनबाई म्हटली थांब जरशी, माझी अशी होदी पूर्ण रांगोळी, किती सुंदर रांगोळी काढली, अशी माझी रांगोळी होदी पूर्ण. तोपर्यंत सगळे गोळा झाल्या, लेकरं बाळं पोरं सोरं अशी गोळा झाले. कृष्णाची एक लीलाच होती, जिथं जाईन तिथं लोक गोळा होत होते. काही काही माणसाकडं जादू राहते, ते माणसं कुठं जाऊ द्या 10-20 माणसं आपोआप गोळा होते. काही माणसाची जादू अशीच राहते, 10-5 बसलेली राहते, ती तिथे गेले की एकही थांबत नाही. ती पण जादूच राहते. कृष्णाचं आकर्षण असतं. कृष्ण आकर्षण केल्यामुळे कृष्णाकडे सगळे गोळा झाले, सगळी रांगोळी काढणं झाले. ती सुनबाई म्हणायला लागली हे घे पावडर आणि काढ चांगली रांगोळी. कृष्णाने सांगितलं मला पावडरची गरज नाही. म्हणे कशी काढतो. म्हणे पहा तुम्ही सरका बाजूला. सगळ्याला बाजूला सरकिलं. म्हणे बाई लई तो पोरग बिनलाज आहे, त्या रांगोळीत मध्ये उभा राहिलं आणि गोल रिंगण मारून मुतलं. म्हणे बाई असं एक एक गवळणी यायला लागले. घराने सांगायला लागल्या. 2-4 गवळणी आल्या होत्या. त्या म्हणे यशोदाबाई आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला पटतच नाही. कृष्णा माझ्या घरी येऊन पाय म्हणे, तुला जाग्यावर धरीन आणि तो माईकडे आणूनच दाखीन बाई. कृष्णाने सांगितलं तयाच घरी येतो काय, धमकीच दिली तिला. ही घरी गेली आणि धाकधूक सुरू झाली. म्हणे बाई येईनच मी आला मोठदा, उगतच म्हणले म्हणे मी त्याला. ती बाई पश्चातापी पडली, येईनच म्हणे. तिने काय केलं, दरवाजे बंद केले, खिडक्या बंद केल्या, हातामध्ये काठी घेतली आणि वाड्याला चक्रा आणायला लागली. लोक विचारित होते आत्याबाई काय चाललंय, काठी घेऊन कशाचं राखण करता. ती म्हणे मी आज कृष्णाला बोलले, त्याला धमकी दिली, ते म्हणलं मी येईनच राखण करते, आज कृष्ण येणार आहे मी त्याला धरणार आहे. कोणालाही सांगत होती आज कृष्ण येणार आहे मी त्याला, आज कृष्ण येणार आहे मी त्याला. असं इथं बसलेल्या लोकांना कधी वाटलं का? नाही, मग कधीच येणार नाही. आज कृष्ण येणार आहे मी त्याला धरणार आहे असं वाटत जावं, त्यावेळी देव येत असतो त्याला पकडल्या जातं धरीला पंढरीचा. असं कोणाला वाटतच नाही देव येणार आहे की नाही. लोकांना वाटतं येतच नाही देव. पण अशी आतुरता लागली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. ती काठी घेऊन हिंडत होती, आज कृष्ण येणार आहे मी त्याला धरणार. असं करता करता बरीच फिरत होती. भगवंताने लीला केली, तिच्या घरातच प्रगट झाले. तिला माहीतच नाही, ती बाहेरच चक्रा घालीत होती. घरामध्ये 4 सुना होत्या. सुनवायला आनंद झाला. सुना भाग्यवान होत्या. सुना कृष्णाला खाऊ घालायला लागल्या, कृष्णाबरोबर बोलायला लागल्या. खरंच सुना भाग्यवान होत्या. सासूबाई बाहेरच चक्रा मारीत होत्या, जाय द्यावळा तर नी घरी. सुनाला देव अगोदर भेटला
आनंदी आनंद झाला. सूनबाई भाग्यवान ठरल्या. आवाज यायला लागला. म्हातारी विचार करायला लागली, आतून आवाज येतोय म्हणे. देव आतमध्ये आलाय, कुठून आला, कसा आला काही कळत नाही आहे. तुम्ही सुद्धा चांगला विचार करा. देवाचा आवाज आतून आला पाहिजे का बाहेरून? नाही तर जाय विमानाने वैष्णव देवीला, काहीच नाही. जाय बालाजीला, जाय ह्या देवाला, जाय त्या देवाला, आतून काहीच नाही. आतून देव कळाला पाहिजे, परमार्थ त्याला म्हणतात. म्हणून मी काय, माझं स्वरूप काय हे समजलं पाहिजे, ज्याला परमार्थ म्हणतात. म्हणून ते घरातच देव घरातच पण पाहती बाहेर. अहो यशोदा पण बाहेरच पाहत होती. माझा कृष्ण देखील काय कुणीतरी सांगा की सांगा. तिचा बी हरवला होता ना. आपला सापडलेला आहे का हरवलेला आहे? तुम्ही तुमचा अभ्यास करा. आता मला काय माहिती कोणाचा कसा आहे, पण आपल्याला सापडलेला पाहिजे. यशोदेचा हरवला होता म्हणून घरोघर पाहत होती, पण नाही तिला लवकर सापडला. देव पाहिला पाहिजे म्हणून आतला देव हरवला नाही पाहिजे. ती गवळण बाहेरून ड्युटी करत होती. तिला आवाज यायला लागला, आतमध्ये देव आहे. आवाज त्याला सुनबाईला, दरवाजा उघड. आणि उघडला दरवाजात. मग त्या कृष्णाला पाहिली या वेध लावी बैशे जीवी दडोने. गवळणी अवस्था तल्लीन होऊन गेली. हे देवदर्शन आहे बरं. ही नुसती लीला नाही ऐकायची, हे देवदर्शन आहे. त्या गोपीचे भावना उद्रेक झाला. आनंदी आनंद झाला. म्हणे याला धरतेच म्हणे आता. आणि त्याला धरायला लागली, पळायला लागली. तो लहान छोटासा कृष्ण, ही हे सापडून होय. नामदेव महाराज वर्णन करतात. ब्रह्मविधीचा जनिता गे, ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता गे, ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही आला धरू पाता गे, तुम्ही आला धरू पाता, तुम्ही आला धरू पाता गे, तुम्ही आला सापडत नाही असं नाही बरं. काही लोक म्हणते सापडतच नाही तर मग नादीच कशाला लागायचं. असं नाही, लवकर सापडत नाही. अभ्यास करा, साधना करा, तपश्चर्या करा, सापडतो. मग त्या बाईला लवकर सापडेना. म्हातारी जरा कासावीस झाली. भक्त कासावीस झाल्यावर देव सापडतो. भक्त कासावीस झाली. मग ते भगवंत उभा राहिले. पटकन गेली, देवाला धरलं. देवाचा स्पर्श झाल्यावर ती अवस्थेत गेली. चल म्हणे तुला यशोदेकडे घेऊन जाते. कृष्णाला हाताला धरलं, बाहेर काढलं. देवाने लीला केली. एका दिशे लेक एका कृष्ण. वस्तू एकच आहे, कृष्णच आहे. तिने कृष्ण धरलेला होता, पण गावातल्या लोकांना तिचं पोरग दिसायला लागलं, म्हातारीचं पोरग. एका दिशे लेक एका कृष्ण. असं दिसतं की नाही हो? दिसतं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. बाहेर गावचा माणूस आला गावामध्ये एखाद्या आणि विचारलं, तुमच्या गावात अमुक अमुक महाराज राहतात, कसे काय आहेत? त्या गावातल्या माणसाने सांगितलं, त्या महाराजाचं नाव काढू नका आमच्या पुढं, विषय कट. तो माणूस पुढे गेला. विचारलं, तुमच्या गावात अमुक महाराज राहतात, कसे काय? त्या माणसाने सांगितलं, बरे भजन कीर्तन करतात, बरे त्याचा परमार्थ बरा आहे, असं आहे तसं, असं थोडं वर्णन केलं. जा म्हणे तिकडं पुढं घर आहे. तिसरा माणूस भेटला. त्याला विचारलं, महाराज गावात राहतात, कसे काय? अरे म्हटले, ते महाराज म्हणजे देवच आहे. तुम्ही महाराजाला भेटायला आले का? मला तुमचं दर्शन घेऊ द्या. चला त्या महाराजापर्यंत तुम्हाला घेऊन जातो. माणसं तीन आहेत, विचार भिन्न भिन्न आहे. एका दिशे लेख. मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं? कोणाला एकच वस्तू आहे, चांगली वाटते, कोणाला मध्यम वाटते, कोणाला उत्कृष्ट वाटते, कोणाला निकृष्ट वाटते. तसं एका दिशे लेख एका कृष्ण. भक्ताला सगळीकडे कृष्ण दिसतो आणि तुम्हा आम्हाला मंदिरात देवात मूर्तीतही कृष्ण दिसायला तयार नाही. एवढा देवात भक्तात आपल्यात फरक आहे. म्हणून एका दिशे लेख एका कृष्ण. लोक हसायला लागले, विचारायला लागले, आत्याबाई पोराला धरून कुठे चाललं? ते म्हणले, तुमचे डोळे गेले का? घरात शिरला होता, सुनाबरोबर बोलत होता. लोक विचार करायला लागले, म्हातारी जरा मेंटल हॉस्पिटलचं गिऱ्हाईक झाली दिसते.
म्हातारीचं डोकं काही काम करीत नाही. पोराला धरलं आणि तिकडं घेऊन चालली आणि म्हणते मी कृष्ण धरला. असं बोलत बोलत यशोदेच्या घरापर्यंत गेले. यशोदेला आवाज दिला, हो यशोदाबाई जाग्यावर धरला. तुम्हाला म्हटले होते ना जाग्यावर धरला. यशोदा म्हटली नाही ग बाई, माझा कृष्ण हात आहे. अरे कृष्णा, आवाज दिला तर ते पुढून आला आणि अशी आश्चर्यचकित होऊन पाहायला लागली. बाई म्हणे इथं पुढून आला, माझ्या हातात कोण आहे? देवाने लीला केली. त्यावेळेस तिचं पोरग तिला दिसलं. तिला भयंकर राग आला. एक फटका द्याला पोराला आणि सांगितलं, अरे बाबा तू पहिलंच सांगायचं ना. तो म्हणला मीच काय सारं गाव सांगत होतं पण तू भानावरच नव्हती ना. एकादशी लेख एका कृष्ण, अशा देवाच्या अनंत लीला आहेत. अशा लीला सांगता सांगता वेळ निघून जातो. म्हणून आता इथे थांबतो. भगवान कृष्ण जरा मोठे झाले, 5 वर्षाचे झाले. यशोदा मैयाला कृष्णाला नाहू घातलं, केसाचा बुचुडा बांधला, मूर पिसाऱ्याचा मुकुट घातला, माथ्याला पिंपळाचं पान लावलं, केसाच्या बुचिड्याला हार घातला, गोपीचंदनाचा टिळा लावला, गाळावर सुंदर काजळाचा टिपका दिला, गळ्यामध्ये वैजयंतीच्या तुळशीच्या माळा घातल्या, एक पंचा निसवला, अतिशय सुंदरशी एक घोंगडी काळी होती खांद्यावर ठेवली, एक काठी वर दिली आणि त्याला सुंदर शिदोरी लटकवली. आणि असा कृष्ण, गोपाल कृष्ण, गोप वेशधारी कृष्ण असं सर्वांनी ध्यानात आणा आणि त्याच्या नावाने एकदा जय जयकार करूया. गोपाल गोपाळ सवंगडी बना, हावाई गोपाळ सवंगडी बना, हावाई गोपाळ सवंगडी बना, हावाई गोपाळ सवंगडी बना. खेळ सुरू झालेले आहेत. अति आनंदी आनंद झालेला आहे. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परीचे खेळ सुरू झाले. खेळता खेळता सगळे गोपाळ 2 पार्ट्यात आले. बरं, खेळाची मजा अशी राहते, 2 पार्ट्या कधीतरी होत्यातच. बलराम दादाची एक पार्टी झाली, कृष्णाची एक पार्टी झाली. बरेच पोरं तक्रारी करायला लागले, कृष्णाला आपल्यात ठेवायचंच नाही म्हणे, निवड या पुली. अशा अनंत लीला होतात. 2 प्रमाण म्हणून जातो सगळ्या लीलाचा. बऱ्याच लीलेचा उल्लेख आहे. गिरी गोवर्धन येणे उच्च लीला, कालिया महासर्प नाथुनी आणेला, जळत वनवाव मुखेची प्राशिला, गिळीता आघासुर चिरोनी सांडेला. किती 4 लीला एका चरणात आहेत. एक एक लीला सांगायला गेलं म्हणजे भरपूर वेळ जातो. अशा भगवंताच्या अनंत लीला आहेत. अशा लीला होता 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 काही काही गवळणे कृष्ण निघून गेल्यामुळे त्याला करमाना. मला वाटतं उद्या आपल्या गावात असंच होईल. बऱ्याच महिला म्हणतील आज काय आवाजच येत नाही हरिपाठाचा. दुसऱ्या सांगतात तुम्हाला माहित नाही का कालच काला झाला ना, आता कशाला हरिपाठ. विनोद सोडून द्या, गावामध्ये हरिपाठ दररोज झाला पाहिजे. हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मंदिराच्या जवळच राहते. असू द्या, हरिपाठ झाला पाहिजे. आपला विषय चालला, चालता चालता हे बी सांगितलं पाहिजे की नाही. हरिपाठ गावात झाला पाहिजे, नित्यनेमाने झाला पाहिजे. एक चालता चालता मुद्दाम सांगतो. एक महामंडलेश्वराचा भक्त होता एका गावात, मला भेटला. तो म्हणले आमचे महामंडलेश्वर असतात, जिल्हा अध्यक्ष असतो, तालुका अध्यक्ष असतो, गाव अध्यक्ष असतं, अशी आमची लई लिंक आहे म्हणे. आमचा कार्यक्रम जर ठरला तर अशा पद्धतीने एका 2 तासात सगळं नियोजन होऊन जातं म्हणे. आम्ही असे सगळं बांधलेले लोक आहेत. त्याला मी सांगितलं ठीक आहे बाबा, तुमची लिंक चांगली आहे, गावोगावापर्यंत तुम्ही पोहोचले. आमची ज्ञानोबाराय तुकोबरायची कुठलीच लिंक नाही, पण सांग कोणत्या गावात टाळ वाजत नाही. आम्हाला लिंकीची गरजच राहिली नाही.
आमचा एवढा मोठा व्यापक आणि उदार आणि मोठा संप्रदाय आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायची लीला अशीच महत्त्वाची आहे. त्यांनी कोणाकरता काही केलेलं दिसत नाही, पण सगळ्या जगाकरता केलेलं असल्यामुळे सगळं जग त्यांचं भजन कीर्तन करते, नामस्मरण करते आणि त्यांच्या मार्गाप्रमाणे चालतंय. म्हणून अशा पद्धतीचा हरिपाठ गावामध्ये झाला पाहिजे. चला, आपला विषय चालला की आता उद्या गवळणीला महिलाला वाटेल की आता काही करमत नाही, सप्ताह होता तोवर लय मजा होती, ऐकायला होतं आणि पंक्ती होत्या की नाही, मग तर विचारूच नका. आनंदी आनंद होता. म्हणून गावामध्ये आनंदी आनंद राहतो. आता तसं त्या गोकुळातल्या गवळणीला झालं आणि त्या गवळणी विचार करायला लागल्या, बाई कृष्ण भेटतच नाही, काय करावं. म्हणून बऱ्याच गवळणी विचार करायच्या, कृष्ण दर्शनाकरता यमुनेच्या पाण्याला जायच्या. वाटात त्याला कृष्ण दर्शन व्हायचं, परमानंद व्हायचा. एक दिवस एक गवळण एकटीच पाणी आणायला गेली. एवढीच गवळण सांगतो, एकटीच पाणी आणायला गेली. डोक्यावर पाण्याचा माठ घेतलेला आहे, घागर घेतलेली आहे आणि चालायला लागली. चालता चालता भगवान कृष्ण सगळे सवंगडी तिला दिसले. तिला परमानंद झाला. ज्याच्याकरता आले होते ते झालं. देखिले तुमचे चरण निवांत राहिले. देवदर्शन झालं, तिला परमानंद झाला. परमानंद झाल्यानंतर काही तिथे काही घडून गेलं आणि ते घडल्यानंतर तिचा आनंद जगात मावेना. आणि मग ती गावात आली, सख्याला भेटली, मैत्रिणीला भेटली आणि सांगायला लागली, बाई तुला काय सांगू म्हणे. सांग ना काय झालं. नाही मला सांगाच वाटत नाही म्हणे. नाही नेमकं सांग काय झालं काय झालं. ज्ञानोबारायांची गवळण आहे, ज्ञानोबाराय वर्णन करतात अशा पद्धतीने. ती गवळण लवकर सांगे ना. मैत्रिणीला जरा जादा जोर आला. नाही सांगितल्यावर जादा जोर येतो बरं. नाही सांगच बाई म्हणे, सांग काय झालं, कसं घडलं, कुठं घडलं, कसं झालं असं. हो ती काही लवकर सांगा ना. आणि मग ती बोलायला लागली, जरा तोत्री होती. ती म्हणते काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, 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 काय सांगू तू ते बाई, काय सांगू म्हणे बाई तुला. ती म्हणे काय सांगू काय सांगू, काय सांगते सांग ना ग बाई, काय घडलं. मग ती सांगायला लागली, तोत्री आहे बरं का. जात होते यमुने पानिया, वातेत भेटला सावला, दैवल तोपी मयुल पिच्छाची, खांद्यावरी कांबला, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे, मग म्हणे पुढं काय झालं. पुढं असं झालं, मी उभा राहिले, पोराकडं पाहत होते. कृष्णासह सगळे पोरं माझ्याकडं पाहत होते. पाहता पाहता पोरं थांबलेच नाही. त्याने माझी केली तवाली. मग मी तिथं पळाले. पलता पलता घसलो पलले, दोईची घागल फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. पुढे काय झालं ऐका म्हणे. माझे गुलगे फुटले, मग मी ललत बसले. तिकडे आले शालंग पाणी, मला पोताशी धरले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू म्हणे बाई तुला. पुढे कसं झालं, पुढचं ऐक म्हणे. मला पोताशी धरले, निवृत्तीच्या कृपेने सुख हे ज्ञान देवाला धले. शृंगार रस सोडून द्या, माऊली बोलतात बरं. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, पोटाला धरलं म्हणजे काय केलं, सुख झालं म्हणजे काय झालं. हे लोक काही ऐकत येतं, काही ठरवून घेतात मनानेच. म्हणून संतांच्या गवळणी समजत नाही. संताच्या गवळणी तमासगिऱ्याने म्हटले तर माणूस तमासगीर होतो, आणि संताच्या गवळणी माऊलीच्या मुखातून ऐकल्या तर माणूस महात्मा होतो. विठ्ठल म्हणून कोणाच्याही मुखातून ऐकत जाऊ नये. ज्ञानोबार आहेत. जन्मतेने प्रसंगे श्रीदेह शिवनी अंगे, असं ज्ञानोबाराईचं ब्रह्मचर्य, असं सुखाचार्याचं ब्रह्मचर्य. आणि ते वर्णन करतात भगवान कृष्णन राधा. काय मजा आहे.
हे सगळं मजेची लीला आहे, लोकांना समजत नाही. न समजल्यामुळे राधा कृष्ण एक वेगळ्या प्रेमाचा विषय लोकांनी ठरवला, पण तसं नाही आहे. राधा ही परब्रह्ममूर्ती आहे, राधा ही एक आदिशक्ती आहे, राधा ही कृष्णाची अर्धांगिनी आहे, राधा शक्ती आहे. आणि म्हणून राधा आणि तो मुरारी क्रीडताती कृंजवनी, याच्यातला अध्यात्म घेत चलत जा, सत्पुरुषाचं श्रवण करीत जा, विवेक वैराग्य संपन्न महात्म्याच्या तोंडातून भगवंताच्या लीला ऐकत जाव्या. आपलं वैराग्य कधी नष्ट होणारच नाही. पण मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावात पाहिलं, हरिविजय ग्रंथ लावतात लोक. तुमच्या गावची परिस्थिती मला माहीत नाही, पण मी बऱ्याच गावचे हरिविजय वाचक पाहिले. दरवर्षी हरिविजय वाचित आहेत, दरवर्षी हरिविजय वाचित आहेत. श्रावण महिन्यात हरिविजय वाचित आहेत, पोळ्याच्या 2 दिवस अगोदर समाप्ती करते हरिविजय वाचणारे. कारण कृष्ण लीला त्यांना समजत नाही. कृष्णाच्या लीला आहेत त्या फक्त वाचेने उच्चार करीत जाव्या. आचार विचार तसा कधी करू नये. म्हणून चरित्र ते उच्चारावेन केले देवी गोकुळी, अशी भगवंताची अलौकिक लीला आहे. चला, अशा लीला करता करता सगळे पोरं म्हणायला लागले, देवा आता भुका लागल्या, झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. कृष्णाने सांगितलं, काही हरकत नाही, आपापल्या शिदोऱ्या घेऊन या, मी थोडी मुरली वाजवतो, सगळ्या गायी आपोआप येतील. कृष्णाने मुरली वाजवली, सगळ्या गायी धावत पळत आल्या. कृष्णाच्या पाठीमागं एक गाय उभी राहिली, चाटायला लागली. काल्याचा प्रसंग सुंदर तयार झाला. खडकावर मोठा सोडलेला आहे, सगळ्या गोपाळाने शिदोऱ्या सोडल्या. सगळे गोपाळ गोलाकार झाले. पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, अशा पद्धतीच्या रांगा तयार झाल्या. कृष्ण मध्ये उभा राहिला, कमराला पंचा बांधला, आपली बासरी खवलेली आहे, शिंग होतं बंगलात धरलं. अति सुंदर अवस्था. वनभोजन त्याला भागवत म्हणतंय, साधू संत त्याला काला म्हणतात. अतिशय सुंदर सा तो भाग आहे आणि अतिशय सुंदर काल्याची तयारी झालेली आहे. बिभ्रत्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुनकवलं तत्फलानिंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसरदौ हासयन्नर्वमेशये स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञभुक्बालकेली भानुदास गीती गात प्रसाद देतो गोपाल ज्ञानेश्वर रोहिलागड येथील भव्य आयोजन, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.